इचलकरंजी महापालिकेच्या निवडणूक रिंगणात 230 उमेदवार आहेत। 15 जानेवारीला 302 केंद्रांवर मतदान होईल। त्यासाठी आज 72 वाहनातून मतदान यंत्र आणि अन्य साहित्य मतदान केंद्रावर पाठवण्यात आलं। प्रत्येक मतदान केंद्रावर सुरक्षेच्या दृष्टीने मोठा फौजफाटा तैनात करण्यात आलाय। मतदान झाल्यावर ईव्हीएम पुन्हा राजीव गांधी भवनमध्ये जमा केली जाणार असून 16 जानेवारीला मतमोजणी होणार आहे। इचलकरंजी महापालिकेची पहिलीच निवडणूक होतीये। त्यासाठी 2,48,907 मतदारांची नोंद असून 65 जागांसाठी 230 उमेदवार नशीब आजमावत आहेत। गुरुवारी इचलकरंजीतील 302 मतदान केंद्रांवर मतदान होणार आहे। प्रत्येक ठिकाणी एक केंद्र प्रमुख, 3 अधिकारी, 1 शिपाई, 1 पोलीस अशा 6 जणांची आणि आवश्यकतेनुसार आशा वर्कर्सची नियुक्ती करण्यात आली आहे। आज सकाळपासून मतदान साहित्य वाटप करण्यात आलं। त्यासाठी इचलकरंजीतील राजीव गांधी भवन इथं गर्दी झाली होती। एसटी, जीप, टेम्पो ट्रॅव्हलर्स, स्कूल बस अशा 72 वाहनांच्या माध्यमातून मतदान यंत्र, मतदानाचं साहित्य पाठवण्यात आलं। मतदानानंतर हे सर्व साहित्य पुन्हा राजीव गांधी भवनमध्ये जमा होणार आहे। अप्पर पोलीस अधीक्षक अण्णासाहेब जाधव, उपाधीक्षक विक्रांत गायकवाड यांच्यासह 3 उपाधीक्षक, 6 निरीक्षक, 24 सहाय्यक निरीक्षक आणि उपनिरीक्षक, 280 पोलीस अंमलदार, 390 गृहरक्षक दलाचे जवान, 1 SRP पथक असा मोठा फौजफाटा इचलकरंजीत तैनात आहे। तर निवडणूक अधिकारी तथा आयुक्त पल्लवी पाटील यांच्यासह महापालिकेच्या यंत्रणेनं मतदान आणि मतमोजणीची जय्यत तयारी केली आहे।